28 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला ऑस्ट्रा हिंद 22 हा भारत व डॅश या देशांच्या सैन्यांचा संयुक्त द्विपक्षीय युद्ध सराव आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रा हिंद 2022 किंवा ऑस्ट्रा हिंद 22 हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सैन्यांचा द्विपक्षीय संयुक्त युद्ध सराव आहे आणि या सरावाचं पहिलं संस्करण 2022 या वर्षामध्ये 28 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 61व्या. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 मध्ये आपला भारत जगामध्ये 61व्या क्रमांकावर राहिलेला आहे. या इंडेक्समध्ये भारताने 6 अंकाची सुधारणा करून यावर्षी 61वा क्रमांक मिळवलेला आहे. हा इंडेक्स जो आहे तो वॉशिंग्टन DC या ठिकाणच्या पोर्तुलान्स इन्स्टिट्यूट या स्वतंत्र नानफा रिसर्च आणि शैक्षणिक संस्थेकडून तयार केला जातो. हा इंडेक्स जगभरातील अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञान, लोक, शासन आणि प्रभाव या 4 क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे तयार केला जातो. 2022 या वर्षाच्या या इंडेक्समध्ये 49 उच्च उत्पन्न अर्थव्यवस्था, 32 उच्च मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था, 36 निम्न मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था आणि 14 निम्न उत्पन्न अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. आणि या इंडेक्समध्ये 2022 मध्ये आपला भारत जगामध्ये 61व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे इंडेक्स किंवा निर्देशांकाचा प्रश्न आलेला आहे. इतर काही महत्त्वाचे निर्देशांक बघा. त्यामध्ये पहिला आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये आपला भारत जगामध्ये 87व्या क्रमांकावर राहिलेला आहे. जागतिक पर्यावरण प्रदर्शन निर्देशांक 2022 मध्ये भारत जगामध्ये 180व्या क्रमांकावर आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये यावर्षी भारत 107व्या क्रमांकावर आहे. जागतिक आनंदी निर्देशांक 2022 मध्ये भारत 150व्या क्रमांकावर. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये देखील भारत 150व्या क्रमांकावर राहिलेला आहे. जागतिक लिंग समानता निर्देशांक 2021 मध्ये भारत 135व्या क्रमांकावर आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये 43व्या आणि जागतिक दहशतवाद निर्देशांक 2022 मध्ये भारत जगामध्ये 12व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी NCC ने आपला 74वा स्थापना दिवस साजरा केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 नोव्हेंबर 2022 या दिवशी NCC ने नुकताच आपला 74वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि याच NCC ने 27 नोव्हेंबर 2022 या दिवशी आपला 74वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. या NCC कडून दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या 4थ्या रविवारी हा स्थापना दिवस साजरा केला जातो आणि NCC ही भारतामधली देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण आणि नागरी सेवकांसाठी मोलाचं कार्य करणारी छात्र संघटना आहे. देशातील शाळा आणि महाविद्यालयामधून ही योजना राबवली जाते आणि या अंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध उपक्रम किंवा कार्यक्रम घेतले जातात. यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करण्याचं उद्दिष्ट या NCCच्या माध्यमातून साध्य केलं जातं. उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 2 27 नोव्हेंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, एरो इंडिया 2023 या एअर शोचे आयोजन 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगलोर. या एरो इंडिया 2023 आयोजन बेंगलुरू या ठिकाणी 13 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. हा भारताचा एक द्विवार्षिक एअर शो असून याचं आयोजन 1996 या वर्षापासून दर 2 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये बेंगलोर या ठिकाणी केलं जातं. 2023 मध्ये या एअर शोचं आयोजन जे आहे ते 13 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये बेंगलोरमधील वायुसेना स्टेशन एलहंका या ठिकाणी करण्याची घोषणा नुकतीच भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे आणि 2023 मध्ये हे या एअर शोचं आतापर्यंत 14वं संस्करण असणार आहे. पर्याय क्रमांक 3 बेंगलोर हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 77व्या. विक्रम गोखले हे बघा, हे होते विक्रम गोखले. हे एक
भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच अभिनेते होते. ते मराठी, रंगभूमी, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनवरील त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून त्यांना अनुमती या त्यांच्या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी 2013 या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. आणि यांचं नुकतं आता वयाच्या 77व्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निधन झालेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 77व्या. हा आता निधनासंबंधित प्रश्न आहे. मग इतर काही महत्त्वाची व्यक्ती आहे ज्यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालेलं आहे. त्यामध्ये पहिले आहेत R.L. कश्यप. यांचं नुकतंच वयाच्या 85 वर्षी निधन झालेलं आहे आणि हे भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ होते. डेव्हिड बटलर यांचं नुकतंच वयाच्या 98व्या वर्षी निधन झालेलं. हे युकेचे होते आणि यांना जगातील आधुनिक निवडणूकशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. श्याम शरण नेगी यांचं नुकतंच वयाच्या 106व्या वर्षी निधन झालेलं आहे. हे भारतामधले पहिले मतदार होते. इला भट यांचं 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्या भारतातील असंघटित महिला कामगारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. जमशेद जे इराणी वयाच्या 86व्या वर्षी निधन आणि त्यांना आपण भारताचे स्टील मॅन म्हणून ओळखतो. डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी यांचं वयाच्या 75 वर्षी निधन झालं आणि ते भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते. जयंती पटनाईक 90 वर्षी निधन झाले आणि त्या भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. न्यायमूर्ती कमल नारायण सिंह यांचं वयाच्या 95 वर्ष निधन झाले आणि ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात कमी काळ सरन्यायाधीश राहिलेले व्यक्ती होते. फक्त 17 दिवस ते सरन्यायाधीश पदावर राहिले होते. अभिजित सेन वयाच्या 72 वर्ष निधन. ते भारताचे एक प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. आणि अमिताभ चौधरी 98 वर्ष निधन झाले. ते BCCIचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इजिप्त. इजिप्तचे राष्ट्रपती आहेत अब्देह फतह अल सिसी. हे 2014 पासून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि नुकतंच भारताच्या 2023 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यापूर्वी 2021 आणि 22 मध्ये कोरोनामुळे कोणालाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं नव्हतं आणि त्यापूर्वी 2020 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो हे शेवटचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये उपस्थित राहिले होते. आता 23 साठी प्रमुख पाहुणे असणार आहेत ते अब्देह फतह अल सिसी. हे इजिप्तचे राष्ट्रपती आहेत. पर्याय क्रमांक 1, इजिप्त. इजिप्त मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे इजिप्त हा देश. राजधानी आहे कैरो. सध्या प्रेसिडेंट अब्देह फतह अल सिसी आणि चलन आहे इजिप्तियन पाऊंड. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच TB मुक्त भारत कॅम्पेनच्या राष्ट्रीय अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दीपा मलिक. दीपा मलिक ही एक भारतीय ॲथलीट आहे. पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित झालेली, तसंच देशाच्या पहिल्या महिला पॅराऑलिम्पिक पदक विजेत्या म्हणून ओळखलं जातं. सोबतच त्या सध्या भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत आणि यांची आता नुकतीच भारताच्या क्षयरोगमुक्त भारत मोहिमेच्या राष्ट्रीय सदस्य दूत किंवा अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या इत्या दीपा मलिक यांना 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2017 मध्ये पद्मश्री आणि 2019 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मेरियम वेबस्टर डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गॅस लाइटिंग. गॅस लाइटिंग हा शब्द या मेरियम वेबस्टर डिक्शनरीने नुकताच, ही एक अमेरिकन डिक्शनरी आहे आणि ही स्थापना झालेली 1828 या वर्षामध्ये आणि याचं डिक्शनरीने आता 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून या गॅस लाइटिंग या शब्दाला निवडलेला आहे. या डिक्शनरीच्या मते हा शब्द गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 1740% जास्त वेळेस शोधण्यात आला आहे आणि या गॅस लाइटिंगचा अर्थ होतो मानसिक मार्गाने त्यांच्या स्वतःच्या विवेकावर शंका घेणे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. इथे तिसरा ऑप्शन आहे होमर हा शब्द. हा शब्द जो आहे तो केम्ब्रिज या डिक्शनरीने 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडलेला आहे आणि परमॅक्रॅसिस हा शब्द कॉलिन्स या डिक्शनरीने 2022चा वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडलेला आहे. हे देखील आपण इथे लक्षात ठेवूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स या आजाराचं नाव बदलून काय ठेवलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एम पॉक्स. जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ
ऑर्गनायझेशन या संघटनेनं आता मंकीपॉक्स या आजाराचं नाव बदलून यम पॉक्स असं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. WHO किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या आजाराचा प्रादुर्भाव जगभर पसरू लागला तेव्हा वर्णद्वेषी, भेदभावपूर्ण आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात होती. यामुळे आता मंकीपॉक्सचं नाव जे आहे ते जागतिक आरोग्य संघटनेनं यम पॉक्स असं केलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना हिलाच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. या जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 या दिवशी. या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि सध्या टेड्रोस ॲधनॉम हे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख किंवा डायरेक्टर जनरल आहेत. पुढचा प्रश्न, 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले आहेत. आपल्याला विचारले की या वर्षी किंवा 2022 या वर्षामध्ये किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25. आपण यापूर्वी पाहिलं होतं की भारताच्या क्रीडा मंत्रालयाकडून 14 नोव्हेंबर 2022 या दिवशी हे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आणि आता नुकतेच 30 नोव्हेंबर 2022 या दिवशी हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित करण्यात आलेले आहेत. आणि यावर्षी या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये किंवा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये अर्जुन पुरस्कार या पुरस्काराने एकूण 25 जणांना सन्मानित केलेलं आहे. हे जे पुरस्कार आहेत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, हे पुरस्कार या पुरस्कारामध्ये एकूण 6 पुरस्कार आहेत. त्यामध्ये पहिला आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, दुसरा आहे अर्जुन पुरस्कार, त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी. यामध्ये हा जो खेलरत्न पुरस्कार आहे हा पुरस्कार यावर्षी या भारताचा टेबल टेनिसपटू आहे शरद कमल अंचता याला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार जे आहेत ते एकूण 25 जणांना दिले. त्यामध्ये ही आहे 25 जणांची यादी. ही यादी तुम्हाला आपल्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF मध्ये अवेलेबल होऊन जाईल. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3. हा पुरस्कार एकूण 25 जणांना यावर्षी देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे अर्जुन पुरस्कार. त्यानंतर आजचा पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाला भारताने 100 मिलियन अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत प्रदान केली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मालदीव. भारत सरकारने नोव्हेंबर 2022 या महिन्यामध्ये या मालदीव देशाला त्यांच्या देशामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करता यावा यासाठी एकूण 100 मिलियन डॉलरची अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत प्रदान केलेली आहे. पर्याय क्रमांक 2, मालदीव हे याचं बरोबर उत्तर असेल. मॅपमध्ये इथे आहे मालदीव हा देश, राजधानी माले, सध्या राष्ट्रपती आहेत इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि चलन आहे मालदीवन रुपया. नेक्स्ट, विक्रम गोखले यांना खालीलपैकी कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की विक्रम गोखले यांचं निधन नुकतंच नोव्हेंबर 2022 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी झालेलं आहे. आणि यांना त्यांच्या अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी 2013 या वर्षामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. हे होते विक्रम गोखले. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर खालीलपैकी कोण फिफा वर्ल्ड कपमध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला ठरली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्टेफनी फ्राफाट ही आता फिफा वर्ल्ड कपमध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिलीच महिला ठरलेली आहे. हा जो वर्ल्ड कप आहे फिफा वर्ल्ड कप 2022 या वर्ल्ड कपचं आयोजन 2022 या वर्षामध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कतार या देशामध्ये करण्यात आलेला आहे. आणि याच वर्ल्ड कप दरम्यान पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये किंवा पुरुषांच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंपायरिंग करणारी ही स्टेफनी फ्राफाट ही फ्रेंच रेफरी आहे. ही आता पहिलीच महिला ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, 1 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हॉर्नबिल महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागालँड हे राज्य स्थापन झालेलं आहे 1 डिसेंबर 1963 या दिवशी. यामुळेच दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर हा कालावधी या राज्यामध्ये हॉर्नबिल फेस्टिवल किंवा हॉर्नबिल महोत्सव म्हणून साजरा केला जातो.
या महोत्सवामध्ये नागा आदिवासींच्या वारसा, संस्कृती, भोजन आणि चालीरीतींचं प्रदर्शन केलं जातं. लक्षात ठेवा, हॉर्नबिल महोत्सव हा नागालँडचा प्रमुख महोत्सव आहे. ऋतुराज गायकवाड हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिकेट. हा बघा, हा आहे ऋतुराज गायकवाड आणि हा भारताचा क्रिकेटपटू आहे. सध्या चर्चेमध्ये आहे कारण सध्या विजय हजारे ट्रॉफी सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी, या ट्रॉफीला ऑफिशियली रणजी वन डे ट्रॉफी असं म्हटलं जातं आणि ही विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती भारताची एक घरगुती स्पर्धा आहे. हिचं आयोजन BCCI कडून केलं जातं आणि 2022 या वर्षामध्ये या विजय हजारे ट्रॉफीची 21वी आवृत्ती किंवा 21st आवृत्ती जी आहे ती 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि याच विजय हजारे ट्रॉफी दरम्यान या ऋतुराज गायकवाडने एक जागतिक विक्रम केलेला आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारण्याची कामगिरी केलेली आहे. एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात परंतु एक नो बॉल पडल्यामुळे याने एका ओव्हरमध्ये एकूण 7 षटकार मारण्याची कामगिरी केलेली आहे आणि अशी कामगिरी करणारा हा आता जगामधला पहिलाच फलंदाज बनलेला आहे. लक्षात ठेवा, ऋतुराज गायकवाड हा क्रिकेट या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून आणि IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच हर घर गंगा जल योजना सुरू केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार. बिहार या राज्याने बिहारमध्ये नुकतीच ही हर घर गंगा जल योजना सुरू केलेली आहे. हिचा शुभारंभ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि या योजनेचा शुभारंभ का केला किंवा ही योजना का सुरू केली तर या योजनेच्या माध्यमातून गंगा नदीचे पाणी राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशामध्ये नळाद्वारे पुरवण्यात जाणार आहे किंवा पुरवण्यात येणार आहे. यामुळे बिहारमधील लाखो कुटुंबांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बिहार. इथे गंगा नदीचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की गंगा नदी जी आहे ती भारतामधली एक प्रमुख नदी आहे. गंगा नदी उगम कुठं होतो? हिचा उगम उत्तराखंडमध्ये गंगोत्री या ठिकाणी होतो. गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या त्यामध्ये यमुना, घागरा, गोमती आणि शोण या नदीचा समावेश आहे. गंगा नदी ही भारत आणि बांगलादेश या 2 देशांमधून वाहणारी एक महत्त्वाची किंवा प्रमुख नदी आहे. भारतामध्ये ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि वेस्ट बेंगॉलमधून वाहते. हिची लांबी आहे 2525 किलोमीटर एवढी. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बिहार. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे बिहार हे राज्य, राजधानी पटना, राज्यपाल फागू चौहान, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच अमलान AMLAN नामक अभियान सुरू केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. ओडिसा राज्य सरकारने नुकतंच हे अमलॅन किंवा AMLAN नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. हे अभियान ओडिसामधील महिला आणि मुलांमधील ॲनिमिया समस्येचे संपूर्ण निर्मूलन सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी त्याच्या राज्यामध्ये सुरू केलेलं अभियान आहे. या AMLANचा लॉंग फॉर्म होतो ॲनिमिया मुक्त लक्ष्य अभियान आणि हे अभियान ओडिसामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे अभियान राज्यभरातील 55,000 सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा आणि 74,000 अंगणवाडी केंद्रामार्फत राबवण्यात येत आहे किंवा येणार आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 ओडिसा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 डिसेंबर. 1 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक एड्स डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. आणि 2022 या वर्षामध्ये हा दिवस रॉक द रिबन या थीमखाली साजरा करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं पर्याय क्रमांक 2 1 डिसेंबर हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, G20 संघटनेची पहिली शेर्पा बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उदयपूर. G20 संघटनेची पहिली शेर्पा बैठक जी आहे ती उदयपूर या शहरामध्ये, उदयपूर आहे राजस्थान या राज्यामधलं शहर आणि या उदयपूर या ठिकाणी राजस्थानमध्ये G20 संघटनेची पहिली शेर्पा बैठक आयोजित केली जाणार आहे. शेर्पा म्हणजे काय? शेर्पा म्हणजे थोडक्यात रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी असतो संबंधित देशाचा आणि ही बैठक पहिलीच बैठक आहे भारतामध्ये. ही
उदयपूर या शहरामध्ये राजस्थान या राज्यामध्ये 4 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की 2023 या वर्षासाठी G20 संघटनेचे अध्यक्ष आपल्या भारताकडे आहे किंवा भारत 2023 या वर्षामध्ये G20चा अध्यक्ष आहे. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये G20चं अध्यक्षपद भारताकडे असणार आहे किंवा आलेलं आहे. G20 म्हणजेच ग्रुप ऑफ 20 ही आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या 20 देशांची व त्या देशांच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरची संघटना आहे. स्थापना 1999. भारत देखील G20चा मेंबर देश आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील कवी, लेखक आणि समीक्षक नागनाथ कोतापल्ले यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 74व्या. या नागनाथ कोतापल्ले हे ते नागनाथ कोतापल्ले आणि यांचं नुकतंच आता वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. हे कोण होते? तर हे मराठी भाषेमधले एक प्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक होते. राजभाषा मराठी धोरण ठरवण्यासाठी शासनाने जी समिती स्थापन केली होती, या समितीचे अध्यक्ष होते. सोबतच हे 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. हे संमेलन कुठे झाले? तर हे संमेलन 2013 या वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये चिपळूण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. उत्तर असेल या नागनाथ कोतापल्ले यांचं नुकतंच वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2. इथे निधनाचा प्रश्न आलेला आहे. इतर काही निधन बघा, त्यामध्ये R.L. कश्यप यांचं नुकतंच वयाच्या 85व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि हे भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ होते. डेव्हिड बटलर वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले. हे आधुनिक निवडणूकशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. हे UKचे होते. श्याम सरन नेगी 106व्या वर्षी निधन. हे भारताचे पहिले मतदार होते. इला भट 89व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि या भारतातील असंघटित महिला कामगारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. जमशेद जे इराणी 86व्या वर्षी निधन. हे भारताचे स्टील मॅन म्हणून ओळखले जात होते. डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते. यांचं देखील आता वयाच्या 75व्या वर्षी निधन झालेलं आहे. जयंती पटनायक भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. न्यायमूर्ती कमला नारायण सिंह भारताचे सर्वात कमी काळ सरन्यायाधीश. यांचं देखील वयाच्या 95व्या वर्षी झालेलं आहे. ते भारताचे 22वे सरन्यायाधीश होते. फक्त 17 दिवस ते भारताचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत. अभिजित सेन 72व्या वर्षी निधन. हे भारताचे प्रसिद्ध इकॉनॉमिस्ट होते. आणि अमिताभ चौधरी BCCIचे माजी अध्यक्ष, यांचं वयाच्या 58व्या वर्षी निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, लक्ष्मी सिंह या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिल्या पोलीस आयुक्त किंवा पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या लक्ष्मी सिंह नुकत्याच नोएडाच्या पोलीस आयुक्त किंवा पोलीस प्रमुख बनलेल्या आहेत आणि या उत्तर प्रदेशमधल्या पहिल्याच महिला पोलीस आयुक्त ठरलेल्या आहेत. त्या 2000 बॅचच्या IPS ऑफिसर आहेत आणि UPमध्ये पोलीस आयुक्त बनणाऱ्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर नुकतेच वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेले जियांग जेमिन खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीन. हे बघा, हे होते, नाव आहे जियांग जेमिन. हे चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. यांचं नुकतंच 30 नोव्हेंबर 2022 या दिवशी वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि ते एक चीनी राजनीती तज्ज्ञ होते. 1989 ते 2002 या कालावधीमध्ये ते चीन कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव होते. सोबतच 1989 ते 2004 या वर्षापर्यंत ते चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि 1993 ते 2003 पर्यंत ते चीनचे राष्ट्रपती होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ते चीनचे माजी राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो? पहिला इंग्लिशमध्ये डे ऑफ रिमेंबरन्स फॉर ऑल व्हिक्टिम्स ऑफ केमिकल वॉरफेअर असं म्हटलं जातं आणि हा दिवस दरवर्षी 30 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन 30 नोव्हेंबर या दिवशी असतो. हा दिवस संयुक्त राष्ट्राकडून साजरा केला जातो आणि हा रासायनिक युद्धामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ तसंच रासायनिक शस्त्रांचा वापर दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणं या उद्देशाने साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1, 30 नोव्हेंबर हे याचं बरोबर उत्तर असेल.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतीच नई चेतना नावाची मोहीम सुरू केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय. भारताच्या केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने नुकतीच ही नई चेतना नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे. ही महिनाभर चालणारी मोहीम विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना संवेदनशील बनवण्यासाठी, ग्रामीण भागातील महिलांना येणाऱ्या समस्या मांडण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणांबद्दल माहिती देणं, लिंग आधारित हिंसाचाराच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करणं आणि महिलांना त्यांच्या हक्काबद्दल आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात मदत करण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेलं अभियान आहे. लक्षात ठेवा, हे नई चेतना नावाचं अभियान जे आहे ते भारताच्या केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सेबी SEBI ने खालीलपैकी कोणाची नुकतीच BSEच्या MD व CEO पदी नियुक्ती केली आहे? सेबी म्हणजे काय? लॉंग फॉर्म होतो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि सेबीची स्थापना झालेली आहे 1988 या वर्षामध्ये. सेबीचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या या माधवीपुरी बुच ज्या आहेत त्या सेबीच्या अध्यक्षा आहेत. आणि याच सेबीने नुकतीच या BSEच्या आता MD व CEO पदी सुंदरमन राममूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. BSE म्हणजे काय? लॉंग फॉर्म बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ही भारतातील मुंबई शहरामध्ये असणारे एक रोखे बाजार आहे. 1875 मध्ये स्थापन झालेल्या BSEचा बाजार मूल्याच्या बाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगामध्ये 10वा क्रमांक लागतो BSEचा. आणि आता याच BSEचे नवीन MD व CEO बनलेले ते सुंदरमन राममूर्ती. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाकडून 28 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव समन्वय 2022 चे आयोजन करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारतीय हवाई दल. भारतीय हवाई दलाकडून हा जो सराव आहे, नाव आहे सरावाचं समन्वय 2022. हा एक मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण किंवा HADR म्हणजे ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ सराव आहे. आणि या सरावाचं आयोजन भारतीय हवाई दलाकडून नुकतंच आग्रा हवाई दल स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा एक वार्षिक संयुक्त सराव आहे ज्यामध्ये भारतातील विविध भागधारक आणि दक्षिण पूर्व आशिया किंवा आग्नेय आशियाई राष्ट्राच्या संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश होतो. आशियान संघटनेचे प्रतिनिधी देखील यामध्ये समाविष्ट असतात. आशियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. हा जो सराव आहे समन्वय 2022 नावाचा हा भारताच्या हवाई दलाकडून आयोजित करण्यात आलेला सराव आहे. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या दिवशी BSF ने आपला 58वा स्थापना दिवस साजरा केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 डिसेंबर. 1 डिसेंबर 2022 या दिवशी नुकताच या BSF ने आपला 58वा स्थापना दिवस साजरा केला आहे. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा मराठीमध्ये सीमा सुरक्षा दल. हे भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग असून हे दल शांती काळामध्ये गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचं रक्षण करण्याचं काम करतं. याची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 1965 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या DG आहेत पंकज कुमार सिंग आणि BSFचं ब्रीद वाक्य आहे ड्युटी अनटू डेथ. आणि याच BSF ने नुकताच 1 डिसेंबर 2022 या दिवशी आपला 58वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 2018 ते 20 या कालावधीमध्ये सर्वाधिक माता मृत्यू दर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. आसाम हे याचं बरोबर उत्तर आहे. भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाने नुकतीच एक माहिती प्रसिद्ध केली किंवा ताजी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. आणि या आकडेवारीनुसार 2014 ते 16 या कालावधीत माता मृत्यू दर जो आहे तो भारतामध्ये 130 होता किंवा प्रति लाख जिवंत मुलामागे मातांचं निधन होण्याचं प्रमाण 130 होतं. म्हणजे हा माता मृत्यू दर 14 ते 16 या कालावधीमध्ये 130 होता. आणि आता हा माता मृत्यू दर जो आहे तो 2018 ते 20 या कालावधीमध्ये कमी होऊन प्रति लाख बालकामागे 90 एवढा झालेला आहे. आणि या आकडेवारीनुसार भारतामध्ये हा दर सर्वाधिक आसाम या राज्यामध्ये आहे. आसाममध्ये याचं प्रमाण 195 आहे. आसाम नंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो 173. सर्वात कमी माता मृत्यू दर विचारलं तर ते असेल
असेल केरळमध्ये, किंवा केरळमध्ये सर्वात कमी माता मृत्यू दर राहिलेला आहे, हे फक्त 19 आहे. दुसऱ्या क्रमांकावर कमीमध्ये महाराष्ट्र आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा आहे. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आसाम. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा नोव्हेंबर 2022 या महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर किती टक्क्यावर पोहोचला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8%. नोव्हेंबर महिन्यामध्ये या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार या महिन्यामध्ये भारताचा जो बेरोजगारी दर आहे तो 8%वर पोहोचलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही भारतातली एक स्वतंत्र आर्थिक थिंक टँक व व्यवसाय माहिती कंपनी आहे आणि याच CMIने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2022 या महिन्यामध्ये भारताचा बेरोजगारी दर जो आहे तो 8%वर पोहोचलेला आहे. नोव्हेंबर महिन्यामधील हा जो दर आहे हा आतापर्यंतचा किंवा गेल्या 3 वर्षामधल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेला आहे. हाच दर ऑक्टोबर महिन्यामध्ये 7.7% राहिला होता. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2 8%. त्यानंतर पुढचा प्रश्न, मानवामध्ये मंकीपॉक्स या आजाराचा पहिला रुग्ण कोणत्या वर्षामध्ये आढळून आला होता? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1970. सध्या मंकीपॉक्स हा आजार चर्चेमध्ये आहे, कारण नुकतंच या मंकीपॉक्स या आजाराचं नाव बदलून जागतिक आरोग्य संघटनेनं यमपॉक्स असं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला त्यामुळेच हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे की मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण कधी आढळला किंवा कोणत्या वर्षामध्ये आढळलेला आहे? मानवामध्ये हा आजार पहिल्यांदा कोणत्या वर्षी आढळला? तर तो 1970 या वर्षामध्ये आढळण्यात आलेला आहे. ॲक्च्युली हा जो मंकीपॉक्स आजार आहे या आजाराला हे नाव देण्यात आलं होतं कारण 1958 मध्ये डेन्मार्क या देशामध्ये प्रयोगशाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या माकडांमध्ये पहिल्यांदा हा आजार आढळून आला होता. यामुळे त्याला मंकीपॉक्स असं नाव दिलं होतं आणि मानवामध्ये हा आजार जो आहे तो 1970 या वर्षामध्ये पहिल्यांदा कांगो प्रजासत्ताक या देशामध्ये आढळून आला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील पहिली नेझल कोविड-19 लस कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत बायोटेक. हैदराबाद स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे भारत बायोटेक. या भारत बायोटेकने नुकतंच जगातील पहिली नेझल कोविड-19 लस लॉन्च केलेली आहे. या लसीचं नाव आहे इनोवॅक असं या लसीचं नाव आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, अग्नी वॉरियर हा भारत व डॅश यांच्या लष्करामध्ये आयोजित करण्यात येणारा संयुक्त लष्करी सराव आहे किंवा युद्ध सराव आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. अग्नी वॉरियर हा भारत आणि सिंगापूर यांच्या लष्करामध्ये आयोजित करण्यात येणारा संयुक्त लष्करी सराव आहे आणि या सरावाची 12वी आवृत्ती किंवा 12वं संस्करण जे आहे ते नुकतंच 13 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये फील्ड फायरिंग रेंज देवळाली या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि हा सराव दोन्ही देशांच्या लष्करामध्ये कवायती आणि कार्यपद्धतींची परस्पर समज वाढवणे आणि दोन्ही देशांच्या सैन्यामधील परस्पर कार्यक्षमता सुधारणे या उद्देशाने आयोजित केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. हा अजय वॉरियर हा भारत आणि सिंगापूर या दोन देशांचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे. इथे आपल्याला आता भारताच्या लष्करी सरावाचा प्रश्न आलेला आहे. इतर काही महत्त्वाचे युद्ध सराव बघा जे आपण बऱ्याच वेळेस रिवाईज केलेले आहेत, परंतु आपल्यासाठी ते महत्त्वाचे युद्ध सराव आहेत, त्यामुळे आपण वारंवार हे मुद्दे रिवाईज करणं आवश्यक आहे. एक युद्ध सराव आहे वज्रप्रहार आणि युद्धाभ्यास. हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो. गरुशक्ती भारत इंडोनेशिया, शक्ती भारत फ्रान्स, धर्मा गार्डियन भारत जपान, सूर्यकिरण भारत नेपाळ, हँड इन हँड भारत चीन, सिम्बेक्स भारत सिंगापूर, मालाबार हा भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. अल नगा हा भारत ओमान, एकुवेरिन भारत मालदीव, इंद्र भारत रशिया, लॅमिते हा भारत आणि सेशलचा संयुक्त युद्धाभ्यास आहे. मैत्री भारत थायलंड, मित्रशक्ती भारत श्रीलंका, संप्रीती भारत बांगलादेश आणि अग्नि वॉरियर भारत आणि सिंगापूर यांचा युद्ध अभ्यास आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले ग्रेट बॅरियर रीफ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. हे बघा इमेजमध्ये हे आहे ग्रेट बॅरियर रीफ आणि हे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये असलेलं ठिकाण आहे. सध्या चर्चेमध्ये आहे कारण या ठिकाणाला नुकतंच जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हे जे ठिकाण आहे नाव आहे ग्रेट बॅरियर रीफ. हे ठिकाण ऑस्ट्रेलिया या देशामध्ये असलेलं ठिकाण आहे.
आहे. आता इथे या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली किंवा शिफारस करण्यात आलेली आहे. ठिकाण आहे ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये ठिकाण आहे. मग अशी ठिकाणं किंवा जागतिक वारसा स्थळ आपल्या भारतामध्ये आहेत का? आहेत. किती आहेत? सध्या भारतामध्ये एकूण 40 जागतिक वारसा स्थानं आहेत. शेवटचे कोणते आहेत की 46व कोणतं आहे? तर धोलावीरा आहे गुजरातमध्ये, हे भारतामधलं शेवटचं किंवा लेटेस्ट जागतिक वारसा स्थान आहे. भारतामध्ये 40 ठिकाणं आहे जागतिक वारसा ठिकाणं, त्यामधलं धोलावीरा जे आहे ते लेटेस्ट आहे किंवा 40वा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच युनेस्को आशिया प्रशांत पुरस्कार 2022 मध्ये अवॉर्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी आशिया पॅसिफिक पुरस्कार 2022 या पुरस्काराअंतर्गत अवॉर्ड ऑफ एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल की हा जो पुरस्कार आहे आशिया पॅसिफिक पुरस्कार 2022 मध्ये अवॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार, हा पुरस्कार नुकताच छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाला देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. या संग्रहालयाची स्थापना 1922 या वर्षामध्ये झालेले हे मुंबईमध्ये असलेलं संग्रहालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, फिक्की टर्फ 2022 व इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स अंतर्गत खालीलपैकी कोणाला नुकतेच 2022च्या पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अवनी लखेरा. हा जो पुरस्कार आहे, पुरस्काराचं नाव आहे फिक्की टर्फ 2022 इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स अंतर्गत देण्यात येणारा पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार अवनी लखेरा हिला देऊन सन्मानित करण्यात आलेले. कुठली आहे? तर ही राजस्थानमधली जयपूर या ठिकाणची आहे आणि भारताची पॅरा ऑलिम्पियन आणि रायफल नेमबाज आहे. हिने टोकियो ऑलिम्पिक 2020 या स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक, यासोबतच तिने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली होती. सोबतच याच अवनी लखेराला गेल्या वर्षी म्हणजे 2021 या वर्षामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2022 म्हणजे या वर्षामध्ये हिला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे देखील मुद्दे लक्षात ठेवा. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. जर आपल्याला असं विचारलं की खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला दिलेला आहे, तर हा पुरस्कार यावर्षी शरद कमल अंचता याला देऊन सन्मानित केले. हा भारताचा टेबल टेनिस पटू आहे आणि एकूण किती खेळाडूंना 2022 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे? तर एकूण 25 खेळाडू आहेत ज्यांना यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय अवयवदान दिन किंवा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना अवयवदानाविषयी जागृत करणं आणि अवयवदान करणाऱ्या लोकांविषयी आदर व्यक्त करणं या उद्देशाने हा दिवस दरवर्षी भारतामध्ये 27 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. 2022 या वर्षामध्ये आतापर्यंतचा 13वा राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि जगामध्ये जागतिक अवयवदान दिन हा दरवर्षी 13 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 डिसेंबर. 2 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रदूषणाबाबत जनजागृती करत प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करणे या उद्देशाने दरवर्षी भारतामध्ये साजरा केला जातो. आणि या दिवसाचा इतिहास 1984 मधील भोपाळ गॅस दुर्घटनेशी आहे. 1984 मध्ये याच दिवशी म्हणजे 2 डिसेंबर याच दिवशी भोपाळमधील एका कारखान्यामध्ये सुमारे 45 टन मिथाइल आयसोसायनाइडची गळती होत हा विषारी वायू जो आहे तो बाहेर परिसरामध्ये पसरला होता आणि या दुर्घटनेमुळे जवळपास 5.5 लाख लोक प्रभावित झाले होते आणि यातले हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. सोबतच अनेकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही सामोरे जावं लागलं होतं. हजारो लोकांना त्यावेळी स्थलांतर देखील करावं लागलं होतं. या घटनेमुळे या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ देखील हा दिवस दरवर्षी 2 डिसेंबर याच दिवशी साजरा केला जातो. उत्तर असेल हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आपल्या भारतामध्ये दरवर्षी 2 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, यालाच आपण इंग्लिशमध्ये NCBC असं म्हणतो, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे आणि ही भारताची एक घटनात्मक अशी संस्था आहे. याची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993च्या तरतुदीनुसार 14 ऑगस्ट 1993 या दिवशी करण्यात आलेली आहे आणि हिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि याच भारताच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच पर्याय क्रमांक 4 हंसराज गंगाराम अहिर यांची नियुक्ती करण्यात आलेली. हे आपल्या महाराष्ट्रामधले चंद्रपूर या ठिकाणचे आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हंसराज गंगाराम अहिर. बाकी ऑप्शन बघा, त्यामध्ये पहिला आहे डॉक्टर CV आनंद बोस यांची नुकतीच वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगालच्या गव्हर्नर किंवा राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. अरविंद वीरमानी यांची काही दिवसापूर्वीच नीती आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि गौरव द्विवेदी यांची प्रसार भारती किंवा हे आता प्रसार भारतीचे नवीन CEO बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक संगणक साक्षरता दिन किंवा वर्ल्ड कॉम्प्युटर लिटरसी डे म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर. 2 डिसेंबर हाच दिवस दरवर्षी जगभरात जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जो आहे तो भारताची कंपनी आहे NIIT नावाची, ही भारताची संगणक कंपनी आहे आणि या कंपनीने 2001 या वर्षामध्ये आपला 20वा वर्धापन दिन साजरा केला होता आणि याच दिनाच्या निमित्ताने हा दिवस जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे, जागतिक संगणक साक्षरता दिन. आणि हा दिवस दरवर्षी 2 डिसेंबर याच दिवशी साजरा केला जातो. आणि याचा उद्देश काय? तर उद्देश आहे मुलांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तांत्रिकी कौशल्याच्या विकासाला प्रोत्साहन देणे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डिसेंबर. हा आहे जागतिक संगणक साक्षरता दिन. जर आपल्याला फक्त असं विचारलं की जागतिक साक्षरता दिन कधी असतो, तर हा जागतिक साक्षरता दिन जो आहे तो दरवर्षी जगभरात 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 2 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाकडून दिव्य कला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली या ठिकाणी या दिव्य कला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा मेळावा भारताच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून देशभरातील दिव्यांग उद्योजक, कारागीर यांची उत्पादने आणि कलाकुसरीचे प्रदर्शन करणारा मेळावा आहे दिव्य कला मेळावा. आणि याचं आयोजन 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये इंडिया गेट नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन जे आहे ते भारताचे केंद्रीय सामाजिक आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी केलेलं आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे योग केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधलं सर्वात मोठं योग केंद्र उभारण्यात आलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये भारतातलं सर्वात मोठं योग केंद्र उभारण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये हे योग केंद्र उधमपूर चेनानी तहसीलमधील मंतलाई गावामध्ये बांधण्यात आलेलं आहे. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीरमध्ये हे भारतामधलं सर्वात मोठं योग केंद्र उभारण्यात आलेलं आहे. हे आंतरराष्ट्रीय योग केंद्र आहे. जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो, तर दरवर्षी जगभरात 21 जून जो दिवस आहे हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाकडे नुकतेच 1 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सुपूर्द करण्यात आले आहे? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल किंवा ह्याच इंग्लिशमध्ये UNSC असं म्हटलं जातं. हे युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्राचं एक मुख्य अंग आहे आणि या परिषदेवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे. या परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य राष्ट्र असतात. सदस्य किती असतात? ते असतात 15. या 15 पैकी 5 जे असतात ते स्थायी सदस्य देश आहेत. त्यामध्ये अमेरिका आहे, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन या 5 देशांना स्थायी सदस्य म्हटलं जातं UNSCचा. आणि 10 अस्थायी सभासद जे आहेत ते सदस्य राष्ट्रामधून दर 2 वर्षासाठी निवडले जातात. या
UNSC किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना जी आहे ती 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी झालेली आहे. आणि आता नुकतंच 1 डिसेंबर 2022 या दिवशी या UNSC किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जे आहे ते आपल्या भारताकडे सोपवण्यात आलेले किंवा आता भारत याचा अध्यक्ष बनलेला आहे. यापूर्वी देखील भारत ऑगस्ट 2021 या महिन्यामध्ये या UNSCचा अध्यक्ष होता. ही दुसरी वेळ आहे भारत या UNSCचा अध्यक्ष बनलेला आहे. पर्याय क्रमांक 2 भारत हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न 2022 ची विजय हजारे ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे? विजय हजारे ट्रॉफी ही काय तर ही क्रिकेटची स्पर्धा आहे. या विजय हजारे ट्रॉफीचं आयोजन आपल्या भारताच्या बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCI कडून केलं जातं. ही भारताची एक वार्षिक घरगुती क्रिकेट स्पर्धा आहे जिला रणजी वन डे ट्रॉफी असं देखील म्हटलं जातं. आणि 2022 या वर्षामध्ये या विजय हजारे ट्रॉफीचं 21वे संस्करण किंवा 21वी आवृत्ती जी आहे ती नुकतीच आयोजित करण्यात आलेली आहे 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये. आणि या वर्षी या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राला नमवून यावर्षी सौराष्ट्र या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 सौराष्ट्र हे याचं बरोबर उत्तर असेल. सौराष्ट्र संघ जो आहे तो गुजरातमधला 3 प्रथम क्रिकेट संघापैकी एक आहे किंवा प्रथम श्रेणी क्रिकेट संघापैकी एक आहे. बाकी 2 कोणते आहेत गुजरातचे संघ? त्यामध्ये एक आहे बडोदा आणि दुसरा संघ आहे गुजरात. आणि हा सौराष्ट्र या गुजरात राज्याचा तिसरा संघ आहे जो संघ प्रथम श्रेणी सामने खेळतो. उत्तर असेल यावर्षीची विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती सौराष्ट्रने अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राला नमवून जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे स्पर्धेविषयी प्रश्न आलेला आहे. इतर काही स्पर्धा बघा त्यामध्ये जर असं विचारलं की 6वी मूकबधीर T20 राष्ट्रीय चॅम्पियनशिप ही स्पर्धा कोणी जिंकली आहे? ही स्पर्धा यावर्षी हरियाणा या संघाने जिंकलेली आहे. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-23 ही स्पर्धा आतापर्यंतची 15वी स्पर्धा होती आणि संपन्न झालेली 11 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये. आणि यावर्षी ही स्पर्धा मुंबई संघाने जिंकलेली आहे. मुंबई. त्यानंतर फिफा अंडर-17 महिला वर्ल्ड कप 2022 फिफाचा अंडर-17 महिला वर्ल्ड कप 2022 आतापर्यंत हा 7वा वर्ल्ड कप होता. यावर्षी हा 11 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये संपन्न झालेला आहे. आणि यावर्षी झाला कुठे तर आपल्या हा झालेला आहे भारतामध्ये झालेला आहे. आणि यावर्षी स्पर्धा स्पेन या देशाने जिंकलेली आहे. लक्षात ठेवा फिफाचा अंडर-17 महिला वर्ल्ड कप भारतामध्ये झालेला आहे 11 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आणि जिंकलेला आहे स्पेन या देशाने. सुलतान जोहर कप 2022 ही स्पर्धा आतापर्यंतची 10वी स्पर्धा होती. सुलतान जोहर कप ही स्पर्धा हॉकी संबंधित स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन 2022 या वर्षामध्ये 22 ते 29 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये संपन्न झालेलं आहे. आणि या झालं कुठेतरी मलेशियामध्ये झालेली आहे स्पर्धा मलेशियामध्ये संपन्न झालेली आहे. आणि यावर्षी ही स्पर्धा आपल्या भारताने जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. 2022ची महिला आशिया कप T20ची स्पर्धा आहे महिलांची. आतापर्यंतची 8वी स्पर्धा होती संपन्न झाली 1 ते 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये बांगलादेश या देशामध्ये आणि जिंकलेली आहे आपल्या भारत या देशाने. पुढचा प्रश्न 3 ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे? लुसोफोन म्हणजे काय? असे लोक जे पोर्तुगीज भाषा मूळ किंवा सामान्यतः द्वितीय भाषा म्हणून बोलतात त्यांना लुसोफोन असं म्हटलं जातं. यामध्ये 10 सार्वभौम देश आणि प्रदेशामध्ये पसरलेले जवळपास 270 दशलक्ष लोक यांचा समावेश होतो ज्यांना लुसोफोनिया किंवा लुसोफोन वर्ल्ड असं म्हटलं जातं. आणि या लुसोफोनचा हा आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव जो आहे तो नुकताच गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. गोवा या ठिकाणी याचं आयोजन 3 ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सवाचं हा महोत्सव भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि गोवा सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेलं आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2 गोवा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? हा दिवस संयुक्त राष्ट्र आमसभाकडून साजरा केला जातो आणि दरवर्षी हा दिवस पर्याय क्रमांक 2 डिसेंबर याच दिवशी साजरा केला जातो. का तर हा दिवस मानवी व्यापार आणि वेठ बिगारी थांबवणे या उद्देशाने 1986 पासून साजरा करण्यात येत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट DBS बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?
आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7%. DBS बँक ही सिंगापूरची मल्टीनॅशनल बँकिंग व फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे. स्थापना झाली होती 1968 या वर्षामध्ये. सध्या CEO आहेत पियुष गुप्ता आणि याच DBS बँकेने आता भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे.